मित्रांनो, आज जसं की आपण पाहतोच की गोल्ड हे स्काय रॉकेट झालंय आणि त्याचबरोबर आता मार्केट पण खाली गेल्यानंतर ना पुन्हा हळूहळू रिकवर होऊ लागलेत. पण या सगळ्यामध्ये मार्केटमध्ये आपण आता एक चांगली व्हॉलॅटिलिटी पाहतोय, लिक्विडिटी पाहतोय आणि यामध्ये सगळ्यांना असा प्रश्न पडतोय की सध्याच्या कंडिशनला योग्य काय, कुठे फोकस करावा, काय करायला हवं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कशामध्ये आता SIP करणे योग्य राहील आणि गोल्ड आणि निफ्टी या दोघांपैकी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक योग्य मार्ग कुठला राहील आणि दोघांमध्ये ऍक्च्युअल काय फरक आहे आणि गोल्ड सिप ही रेग्युलर सिप पेक्षा वेगळी कशी काय, आज अशा बऱ्याच प्रश्नांवर मी इनडेप्थ मध्ये चर्चा करणार आहे. खूप सारे नवनवीन इन्साइट्स मी तुम्हाला देणार आहे आणि प्रॅक्टिकल डेटा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत विदाउट स्किप पहा, कारण तुमच्या नॉलेजमध्ये भर पडणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल क्विकली सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, नॉर्मली सिप ह्या दोन प्रकारच्या असतात. आता जो आपण व्हिडिओमध्ये चर्चा करतो त्याप्रमाणे एक सिप इन गोल्ड आणि सिप इन निफ्टी. आता ज्याच्यामध्ये तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं गोल, रिस्क टॉलरन्स आणि इन्व्हेस्टमेंट हॉरायझननुसार दोन्ही आपापले विविध ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस आपल्याला मिळवून देत असतात. आता ज्यांना माहित नाही की सिप अर्थात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय असतो तर क्विक मध्ये ते पण सांगतो. तर मित्रांनो, तर ही एक नॉर्मल गुंतवणूक असते जिथे आपण एक फिक्स अमाऊंट मंथली किंवा एक फिक्स इंटरव्हलला ती जमा करतो, म्हणजे मंथली, वीकली, क्वार्टरली ह्या पद्धतीने. ह्याने रेग्युलर सेव्हिंग तर होतेच होते, महत्वाची गोष्ट म्हणजे एथ वंडर ऑफ द वर्ल्ड ज्याला बोललं जातं म्हणजे कंपाऊंडिंग, त्याचा इन्व्हेस्टर्सना याच्यामध्ये फायदा मिळत असतो. मग ही गोल्ड सिप रेग्युलर सिप पेक्षा कशी वेगळी आहे, चला थोडक्यामध्ये हे पण पाहून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गोल्ड सिप तुम्ही 500 रुपयापासून सुरू करू शकता, ज्याच्यामध्ये गोल्ड रेटेड इन्स्ट्रुमेंट्स असतात की म्हणजे बॉन्ड्स, ETF मध्ये पैसे गुंतवले जातात. यामध्ये आपण फिजिकल गोल्ड खरेदी करत नाहीये, म्हणजे इथे आपण इनडायरेक्टली गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट ज्यांनी केलेले त्यांचं आपण काय करतो असतो, एक्सपोजर घेत असतो आणि या इन्व्हेस्टमेंटसाठी डीमॅट अकाउंटची पण गरज लागत नाही. पण सोन्याची किंमत तर फ्लक्च्युएट होत असते, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट अतिशय रिस्की असेल नाही का, प्रश्न पडायला पाहिजे सगळ्यांना. तर समजून घ्या असं काही नाहीये, कारण दिवसाच्या शेवटी फंडचं NAV कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच्यामध्ये काय होतं की गोल्डची जी काही प्राइस व्हॉलॅटिलिटी असते त्याच्यामुळे मॅनेज केली जाते आणि ओव्हर द टाइम जी इन्व्हेस्टमेंट जमा केले जातात, ओके, ते त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून ऍड करतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी इन्व्हेस्टमेंट आपण ऍड करतो ती तुम्ही जेव्हा लागेल तेव्हा रिडीम करू शकता. ओके, आता इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी आपल्याला फिजिकल गोल्ड मध्ये किंवा कॅश मध्ये सुद्धा कन्वर्ट करता येतं, ही एक थोडी याच्यामध्ये प्लस बाजू आहे. मग आता निफ्टी सिप म्हणजे काय असतं हे थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवणूक करणे, एक ठराविक रक्कम जसं की अगदी 500, 1000 या पट्टीमध्ये आपण जी करत असतो ती निफ्टी इंडेक्स फंडामध्ये किंवा निफ्टीच्या ETF मध्ये गुंतवणूक करणे, म्हणजे आपण याला नॉर्मली निफ्टीची सिप बोलतो. हे फंड्स असतात की निफ्टी 50 इंडेक्स फंडला नॉर्मली फॉलो करत असतात, म्हणजे भारतामधील टॉप 15 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे नॉर्मली गुंतवले जातात याच्यामध्ये. आता आपण नॉर्मली रिसेंट परफॉर्मन्स जर पाहिला तर गोल्ड ETF ने अप्रॉक्सिमेटली 48 ते 55% XIRR दिलेला आहे, म्हणजे एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न जनरेट केला. आणि याच कम्पेअर करता जर निफ्टीचा विचार केला तर निफ्टी 50चे ETFs ने 2.87 3.3 पर्यंतचा मॉडरेट XIR जनरेट केलेला आहे. पण हा रिसेंट परफॉर्मन्स वगैरे ठीक आहे, परंतु जर बघायला गेलं एक लॉंग टर्मचा परफॉर्मन्स आपण जर विचार करायचं झालं याच्यामध्ये तर काय हे महत्वाचं आहे, कारण शॉर्ट टर्म पेक्षा माझं म्हणणं आहे की लॉंग टर्म पण इम्पॉर्टंट असतं. तर अशा वेळी शॉर्ट टर्म मध्ये किंवा क्रायसिसच्या वेळी हे गोल्ड हे नॉर्मली चांगलं परफॉर्म करतं, पण लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएशनसाठी हा एक वाईज पर्याय नाहीये. त्याच्यासाठी इक्विटीज हे बेस्ट राहतात, कारण लॉंग टर्म मध्ये इक्विटीचे रिटर्न नॉर्मली बऱ्यापैकी वरचढ राहतात. आता म्हणजे सोन्यात तर नक्कीच गुंतवणूक करावी,
परंतु इक्विटीला इग्नोर करावं असं नाही याच्यामध्ये. ओके, तर आता हे तर आपण पाहिलं नॉर्मली गोल्ड सिप आणि इक्विटी सिपच्या बाबत. तर आता नॉर्मली मी तुम्हाला स्क्रीनवर एक डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन दाखवतो याच्यामध्ये. ते पाहिल्यावर तुम्हाला कळेल की गोल्ड सिप आणि निफ्टी सिप मध्ये नॉर्मली फरक आहे. तर एक ऍव्हरेज रिटर्न जर आपण बघितले तर गोल्ड सिपने 13 ते 14% रेटमध्ये आतापर्यंत दिलेले आहेत आणि हेच निफ्टीच्या 12 ते 15% रेटमध्ये. आता रिस्कचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा गोल्डमध्ये ऍक्च्युली थोडी रिस्क कमी राहते. निफ्टीच्या मध्ये जर आपण विचार करायला गेलो तर एक मीडियम टू हाय रेंजची रिस्क याच्यामध्ये असते. टॅक्स बेनिफिट पण इम्पॉर्टंट असतो. आता याच्यामध्ये हायर इन एसजीबी म्हणजे जे काही सोवरिन गोल्ड बॉन्ड असतात त्याच्यामध्ये नॉर्मली टॅक्स राहतो बऱ्यापैकी वरचढ. परंतु निफ्टीच्या सिप मध्ये जर तुम्ही गेला तर एक लॉंग टर्म टॅक्स तुम्हाला लागेल याच्यामध्ये आफ्टर 1 इयर. त्याला आपण काय म्हणतो, लॉंग टर्म कॅपिटल गेन अर्थात LTCG. इन्फ्लेशन प्रोटेक्शन आहे का, तर ठीक आहे आताच्या कंडिशनचा विचार करायला गेला तर गोल्ड सिप मध्ये आहे. निफ्टी सिप मध्ये पार्शियल आपण म्हणू शकतो याच्यामध्ये, कारण परफॉर्मन्स बऱ्याच वेळेला अपडाऊन होत असतो. लिक्विडिटी जर बघायला गेलं याच्यामध्ये तर गोल्ड सिपची लिक्विडिटी थोडी मॉडरेट आहे ॲज कम्पेअर करता निफ्टी, कारण निफ्टीच्या सिपमध्ये आपल्याला खूप सारी चांगली लिक्विडिटी मिळते. आता महत्वाची गोष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय असतं याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर कॅपिटल प्रोटेक्शन हे महत्वाचं गोल्ड सिपद्वारे आपण अचीव करू शकतो किंवा साध्य करायचं असतं. निफ्टी सिपचा वापर करून आपण वेल्थ क्रिएशन करू शकतो, कारण हे डायरेक्टली इक्विटीमध्ये जातं. आता मित्रांनो हे तर एक चार्ट पाहिला, आणखीन एक चार्ट मी तुमच्यासाठी दाखवतो याच्यामध्ये. म्हणजे आम्ही याच्यामध्ये बघितलं की आतापर्यंत निफ्टीने जो काही परफॉर्मन्स केलाय तर त्याचा जो काही हिस्टॉरिकल रिटर्न आहे म्हणजे आपली 2020 पासून 2025 पर्यंत बघा तुमच्या समोर आहेत गोल्ड रिटर्न आणि निफ्टी 50चे रिटर्न. तर इथे बघा 2020 मध्ये अगदी निफ्टी 25% रिटर्न दिलाय सॉरी गोल्डने, आणि त्याच कम्पेअर करता निफ्टी 50ने 14.9 म्हणजे जवळपास 15%च्या आसपास दिलाय. आणि इयर ऑन इयर जर बघितलं हे फ्लक्च्युएट होत गेले. 2025 चा विचार करायला गेलं तर गोल्डचा रिटर्न जवळपास 40 ते 45% आणि त्याच कम्पेअर करता निफ्टीचा रिटर्न ऍक्च्युली 6 ते 7% रेंजमध्ये येतोय. म्हणजे हे कोणासाठी, ज्यांना अगदी डिटेल कंपॅरिझन पाहिजे होतं त्यांच्यासाठी. आता हे दोन आपण प्रॅक्टिकली अभ्यास केले जेणेकरून आतापर्यंतची गोष्ट कळली. परंतु फायनान्शियल एक्सपर्टच्या पॉइंटने जर विचार करायला गेलं तर एक असा बॅलन्स पोर्टफोलिओ आपल्या प्रत्येकाकडे असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये दोन्ही प्रकार असतील. ओके, इथे आम्हाला तुम्हाला नाही सांगायचं की निफ्टी बेस्ट आहे का गोल्ड बेस्ट आहे, गरज काय आपल्याला याच्यामध्ये, तर इंडिव्हिज्युअल रिस्क टॉलरन्स, ओके, फायनान्शियल गोल्स आणि इन्व्हेस्टमेंट होरायझन नुसार हे अलोकेशन आपल्याला कसं करावे महत्वाचं असतं आणि प्रत्येकानं केलं पाहिजे. आता कित्येक जणांना हे कॅल्क्युलेशनच कळत नाहीत की गोल्ड सिप किती करावी, कशा पद्धतीने करावी. ऍक्च्युली इक्विटीज मध्ये मग निफ्टी वगैरे ह्याच्यामध्ये आपण जे करतो हे कॅल्क्युलेशन किती असावं, कारण आपल्या प्रत्येकाचा फोकस असतो की मोठे मोठे रिटर्न कसे करायचे. परंतु यापेक्षा महत्वाचं असतं की आपल्याला ऍक्च्युली बॅलन्स पोर्टफोलिओ कसा डिझाईन करता येईल आणि ह्या वेगवेगळ्या असेट्स मध्ये आपण कशा पद्धतीने स्वतःला डिस्ट्रीब्यूट करू शकतो, कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. आणि हे जाणून घ्यायचं असेल तर आजच फिनचेक ऍप्लिकेशन डाउनलोड करा, कारण तुम्ही स्वतः करताय अतिउत्तम आहे. ज्यांना नाही समजत त्यांना फिनचेक मार्फत असं पूर्णपणे गायडन्स केलं जातं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असतं, विदाउट एनी AMC असलेलं एक ऍप्लिकेशन आहे. तर आजच ते पण तुम्ही डाउनलोड करा आणि तुमची एक वेगळी जर्नी चालू करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो आपला स्पेशल व्हिडिओ आम्ही बनवला होता की गोल्ड सिप आणि नॉर्मली निफ्टी सिपच्या बाबत, तो तुम्हाला कसा वाटला बरं, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला आज वेगळं शिकायला मिळालं हे आम्हाला आवर्जून कळवा. आणि मित्रांनो जर आवडला ना तर हक्काने लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा, कारण हा कॉन्टेंट आम्ही आपल्या फक्त मराठी लोकांसाठी इन डेप्थ मध्ये बनवतो. तुम्ही चेक करू शकता मराठीमध्ये खूप कमी चॅनल आहेत किंवा नसल्याच जम आहेत की ज्यांच्यामध्ये इतकी डिटेल माहिती देण्याची ताकद आहे. तर चला शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.